शनिवारचा सुट्टीचा दिवस खास बनवण्यासाठी आज एकदम स्पेशल असा मेनू तयार केला, जो सगळ्यांनाच खूप आवडला। सगळ्यात आधी मी पीठ मळून घेतलं। गव्हाचं पीठ घेतलं, यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, साखर घातली, यानंतर 1 चमचा यामध्ये इनो घातलाय, 3 चमचे यामध्ये दही घातलं, यानंतर पाणी घालून हे पीठ मळून घेतलं। आता हे पीठ सेट होण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवलं। कढईमध्ये तेल घातलंय, थोडंसं बटर घातलंय। आता यामध्ये पनीर 1 मिनिट फ्राय करून घेतलं, थंड पाण्यामध्ये काढून घेतलं, यामुळे पनीर असं सॉफ्ट राहील। याच कढईमध्ये आता 2 मोठ्या आकाराचे कांदे, 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घातलेत, लसूण घातली, आलं घातलं, 5 ते 6 काजू घातले, यानंतर कोथिंबीरीचे देठ घातलेत आणि हे सगळं आता सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं। थंड झाल्यानंतर याची पेस्ट करून घेतली। कढईमध्ये पुन्हा 1 चमचा तेल, थोडंसं बटर घातलं, अर्धा चमचा जिरं घातलं, अख्खा गरम मसाला घातला, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घातलं, थोडीशी हळद घातली, 1 चमचा धने जिरे पूड घातले। मसाले तेलावरती परतून घेतल्यानंतर तयार पेस्ट यामध्ये घातली। तेल सुटेपर्यंत ही पेस्ट परतून घेतली। यानंतर यामध्ये अर्धी वाटी फ्रोझन मटार घातलेत आणि गरम पाणी घातलं। झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली। यामध्ये पनीर घातले, अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि 1 चमचा कसुरी मेथी घातली। पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली। तर हे गरमागरम असं मटर पनीर तयार झालंय। वरून थोडीशी कोथिंबीर घातली। इथे आता तंदुरी रोटी बनवते। रोटी लाटून घेतले, एका बाजूला पाणी लावून घेतलं आणि एका बाजूला कलोंजी आणि थोडीशी कोथिंबीर लावली। तव्यावरतीच ही तंदुरी रोटी भाजून घेतली। वरून बटर लावायचं आहे। गरमागरम तंदुरी रोटी तयार झाली आहे। मटर पनीर आणि त्याबरोबर ही तंदुरी रोटी असा आजचा माझा खास मेनू तुम्हाला नक्कीच आवडला असेल। बनवून पहा आणि छायाज रेसिपीजला सबस्क्राईब करा।